नर्मदे हर. आज दिनांक 21 जानेवारी 2026. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 80वा दिवस आणि आम्ही आहोत जबलपूर येथील आश्रमात. संत ज्ञानेश्वरी माऊली सभागृह इथे आश्रम आहे. त्या आश्रमात रात्री मुक्कामाला होतो. काल रात्रीची आरती घेतली. कालचा व्हिडिओ जरा प्रॉब्लेम झाला, माझे काही फुटेज होते ते डिलीट झालेत म्हणून कालचा छोटासाच व्हिडिओ बनवता आला. दिवसभराचा प्रवास काय दाखवता नाही आला. आणि आता इथून आम्ही जातोय पुढच्या मार्गाला. तर चला बघूयात आजच्या दिवसाला काय काय एक्सपिरियन्स येतात ते. नर्मदे हर. आपण उजव्याकडे लागलो हायवेला आणि हायवेकडे जाताच हायवेकडे चालत असताना आपल्याला आता फलक दिलाय विसर्जन कुंड जाणे का मार्ग. म्हणजे आपला परिक्रमा मार्ग डावीकडे वळतोय. सरळ नाही आहे म्हणून तसं दिसतंच प्रत्येकाला, पण आपल्याला सीताकुंज आश्रम या साईडने जायचं आहे. पैदल परिक्रमा मार्ग पण दिलाय. नर्मदे हर. आणि इथून आता आपण जबलपूरच्या बाहेर पडण्याच्या मार्गाला आहोत. नर्मदे हर. तर आम्हाला दोन रस्ते लागलेले आहेत. एक रस्ता आहे समोर आणि एक डावीकडे जातो. तो समोर जो रस्ता आहे तो जातो इकडे आश्रमाकडे. तर इथून हा परिक्रमा पथ इथं दिलेला आहे बोर्ड. या साईन बोर्ड प्रमाणे आपल्याला आता डाव्या हाताला ओढून या छोट्या मार्गाने जबलपूरच्या बाहेर जो मेन हायवे तिथे लागावं लागल. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आपल्याला इथं एक रेल्वे फाटक लागलेलं आहे आणि त्या रेल्वे फाटक आपल्याला क्रॉस करून पलीकडे जायचं एक रस्ता आहे. मेन रोडच आहे. पुढे जाऊन हायवे लागणार आहे. हायवे नंतर आपल्याला मग सरळ सरळ चालायचं आहे. रेल्वे फाटक येते आणि फाटका बरोबरच आजचं सूर्यनारायणाचं दर्शनही झालेलं आहे. पुढे धुक्यांमुळे जास्त काही दिसत नाही आहे. इकडे पण धुके आहे. सिटीच्या बाहेर निघालं तर थोडं धुकं जाणवतं. पुढे वस्ती आली म्हणून थोडं धुकं कमी होते. वस्तीपासून दूर गेलो का परत धुकं जास्त वाटतं शेतीच्या मार्गात. नर्मदे वरून आल्यानंतर आपल्याला लागला एक हायवेचा ब्रिज. एक्सप्रेसवे दिसतोय कुठला आणि तिथे लगेचच इथे एक हॉटेल आहे. ते मैया आणि बाबाजी आहेत. त्यांनी सगळ्यांना बालभोग आणि चायप्रसादी दिलेली आहे. आपले सगळे परिक्रमावासी बालभोग आणि चायप्रसादीसाठी बसलेले आहेत. तिथे आपण चायप्रसादी घेतली आणि आता जाणार आहोत पुढच्या मार्गाला हायवेने. छान असा बाजार भरलाय. आपण गाजर वगैरे घेतला आज खायला. तर चला पुढे बघूयात आपल्याला आता काय काय दिसतंय ते. नर्मदे हर. इकडनं आपल्याला डाव्या हाताला आता सरळ जायचंय. वरून पुढे आल्यानंतर इथे एक मंडप लावलाय आणि तिथं परिक्रमावासियांना बालभोग आणि चायप्रसादीची सेवा दिली जाते. हे बाबाजी सगळ्यांची सेवा करतात इथे. पुढे आल्यानंतर आपल्याला जबलपूरच्या हायवेलाच एक टाउनशिप लागली, सिग्मा टाउन. आणि तिथे तुम्ही पाहू शकतात हनुमंत दादांचं छान अशी मूर्ती आहे आणि मध्ये त्यांनी टाउनशिप तयार केलेली आहे. खूप लांब आहे टाउनशिप वाटतं. आणि ते समोरच टोल नाका पण आहे. वेलकम टू टोल प्लाझा. इथे टोल प्लाझा आहे. अजून हा रस्ता आहे. आता दुपारचे वाजलेले आहेत 10:30 सकाळचे. सॉरी
गरमी खूप झालेली आहे आता आणि रोड असल्यामुळे अजून जास्त तापते. कॉन्क्रीट रोड आहे. कॉन्क्रीट असो या सिमेंट असो, रोड असला की तापमान खूप होतं. बॉडी घाम आल्यामुळे डिहायड्रेट होते खूप. तर चला बघूया आज आपल्याला काय काय प्रसंग येतात ते. नर्मदे हर. हायवे बायपास नसल्यामुळे आपण आता बरेला या गावाच्या आतून जातोय. बरेला गावातून प्रवास आपण पुढच्या मार्गाने करतोय. नर्मदे हर. आपण आता गावात एंट्री केलेली आहे. नगर परिषद बरेला. नाही आता आपला पुढचा मार्ग राहणार आहे. चालून आल्यानंतर आपल्याला लागलेला आहे सिंगल हायवे. रहदारीचा रस्ता आहे. चालायला खूप भीती वाटते. इथून आता आपल्याला पुढचा प्रवास आजचा हायवेने. नर्मदे हर. आम्ही कर्मादेवी मंदिर आलेलं आहे आणि तिथून आता आपल्याला बघूयात भोजन प्रसादीसाठी. आणि तो भोजन प्रसादी घेऊन आपण पुढच्या मार्गाला जाणार आहोत. नर्मदे हर. मध्ये क्रीडा गाडी गेली. सांगू इच्छितो त्यांनी आता आम्हाला परिक्रमावासियांना प्रत्येक परिवार एक दाखवा पिशवी. हे बघा अशा पद्धतीने आम्हाला भोजन प्रसादी हे देऊन गेले. तर अजून पुढचे 3 दिवस देणार आहेत. नीरजजी महाराज म्हणून आहेत ते आता रस्त्याला परिक्रमावासियांना भोजन प्रसादी देऊन जातात. नर्मदे हर. तर 2 रस्ता आहेत. एक रस्ता जातो मंडला मार्गे आणि इकडनं 227 किलोमीटर अमरकंटक आपल्याला दिसली. पहिलं अमरकंटकची हे पहिले आले आणि बाबाजींनी इथंच आपल्याला आल्यास जबरदस्ती बोलवलं असेल याच तुम्ही चहा प्यायला. तर आम्ही चाय प्रसादीसाठी आलो आहे. पुढे आल्यानंतर ज्यांनी आपल्याला भोजन प्रसादी दिली होती त्यांनी सगळ्यांना भोजन प्रसादी दिली आणि सगळ्यांनी आपापलं भोजन काढून इथे खाण्यासाठी बसलेत. आणि आपण आता पुढच्या सावलीत जाऊन भोजन प्रसादी ग्रहण करणार आहोत आणि आपल्या पुढच्या मार्गाला निघणार आहोत. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आम्ही आमच्या बॅगेत ठेवलेल्या आहेत आणि आता आम्ही इथं खाली बसून भोजन प्रसादीची तयारी करतोय. आणि इथं बघूयात काय काय आलंय आपल्याला. आईने बघा इथे सुरुवात केली. चपाती आहे, काकडी आहे, त्यानंतर याच्यात आहे भाजी, एक सुकी भाजी, बटाट्याची सुकी भाजी आणि अजूनही याच्यामध्ये वरण आणि भात आहे. डाळ भात, चिक्की आहे, वरण आहे, लोणचं आहे, मिक्स पिकल. मनापासून त्यांचे आम्ही आभार मानतो की ज्यांनी आम्हाला ही भोजन प्रसादी पुरवलेली आहे. मारेवा नर्मदे रोटी योजना श्री नीरज भैयाजी महाराज की जय हो. नर्मदे. नर्मदे हर. की भाजी, 5 चपाती अशा प्रकारे आता आम्ही जेवायला बसलोय. तुम्ही पण या. मस्त हायवेच्या किनाऱ्यावर आहे. डोंगर आहे, झाडी आहे. हेच वरण खाला. पुढे आल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. ताटं आहेत पण धुवायला पाणी नाहीत. आउटसाईड आहे म्हणून आम्ही फॉईलमध्येच डाळ भात घेतला आहे. आणि मी चिप्स खात होतो. मी डायरेक्ट चिप्सच्या पॅकेटमध्येच आज डाळ भात खाऊन आता पुढच्या मार्गाला निघणार आहोत. आहे त्याच्यात ॲडजस्ट करून पुढे निघायचं आहे. नर्मदे हर.
आणि आपण आता निघालो आहे तर पुढच्या मार्गाला. दुपारचे 10 वाजलेत, आता 1:05. दाबाला वरती चढ लागणार आहेत आणि त्या मार्गाने आपण आता पुढे जाणार आहोत. नर्मदे हर. तर आपण आलो आहोत आता पटवारा या गावात आणि तिथून आता आपण पुढे जात आहोत. आता थोडे लवकर गाव येत आहेत, पण इथून पुढे आता थोडे लांब गाव येतील. चला बघूयात आता गाव किती लांब येत आहेत. नर्मदे हर. चले आहेत 3 आणि आपण आता आज आतापर्यंत आलेलो आहोत आपण 25 किलोमीटर. आपलं ॲव्हरेज आहे 25 किलोमीटरचा चालण्याचा. तर आम्ही पाहू आता पुढच्या गावात जर आम्हाला आश्रम भेटलं तर आम्ही आता पुढे दिसतंय आपलं धनपुरी गावात मुक्काम करूयात. आता अजून पुढे 2, 3, 4, 5 किलोमीटर जसं होईल तसं आपण आता आश्रम शोधूयात. कारण जास्ती चालणं शरीरासाठी हानिकारक असतं. मागील 3 दिवस होते आपल्याला नदीत खडकाळ होता, म्हणून एवढं जमलं नाही. म्हणून आम्ही एकदम फास्ट कारण प्लेन रस्ता असतो, चालायला लवकर उरकतं. म्हणून आता लवकर आवलेत आपण 25 किलोमीटर. तर आता करूयात आराम, बघू आता पुढे काय होतं ते. कारण काल कपडे पण धुतले गेले नाहीत. जबलपूरमध्ये पाणी नव्हतं. ॲक्च्युअल नर्मदा जयंतीसाठी त्यांचं लाईटिंगचं काहीतरी काम चालू होतं, म्हणून इलेक्ट्रिसिटी नव्हती. असल्यामुळे ट्यूबवेल बोरवेल चालू झाला नाही. जेवढा सापटा होता तो संपला होता. म्हणून पाणी वगैरे तर काही घेतलं नाही, होतं नाही म्हणून कपडे धुतले नाही. आता आज कपडे धुवावे लागतील. तर जिथं गेल्यावर म्हणून आपण लवकरच थांबणार आहोत. आणि कालच्या व्हिडिओमध्ये असं झालं, माझ्याने चुकून मोबाईलचा डाटा डिलीट झाला, म्हणून कालचा व्हिडिओ जास्ती टाकू शकलो नाही. नर्मदे हर. आपण आलोय आता धनपुरी या गावात. गाव तसं बऱ्यापैकी मोठं आहे आणि इथं देवीजवळ सांगितलं आहे आश्रम आहे. तर नर्मदा आश्रम धनपुरी परिक्रमा वसुले सदाव्रत एवं ठरणे दवाई निःशुल्क उत्तम व्यवस्था आहे. सदाव्रत आश्रम आहे आणि आपण जातोय आता इकडे गल्लीत आश्रमात. इथून आपल्याला आता पुढे जायचंय. काहीतरी भक्त निवास लिहिलं दिसतंय, तिथं जातोय. नर्मदे हर. इथून पुढे गेट आहे. आसनं लावली, आता आरती आटोपली आणि तर इथं आपले गवारे काका म्हणजे पोलीस काकांच्या नातवाचा आज वाढदिवस आहे. त्याबद्दल आता आपण पंगत दिलेली आहे. इथे परत आपला स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. नर्मदे हर. आमचे आचार्य आज परत जुटलेले आहेत कामाला, काकी आणि गौरीताई. पनीर फ्राय करतायत. आणि गावातल्या महिला पण आलेल्या आहेत इथे. सगळ्यांच्या विचारपूस तिकडं भांडी घासण्यासाठी गेलेत.
लग्नाच्या पार्टीच्या बर्थडेच्या ऑर्डर स्वीकारल्या जातात. नर्मदा मातेची आरती काल ऐकली, पप्पाने सांगितलं नाही का? आज एक हैदराबादचे महाराज आहेत, त्यांच्या पण आई वडिलांची अॅनिव्हर्सरी आहे. त्यांनी स्वीट्स आणून ठेवलंय तिथं. मी बी आरती केली ना रे. गवारे काकांच्या पण मुला नातवाचा वाढदिवस आहे, त्यांनी आणून ठेवलंय. माझ्या मुलीचा वाढदिवस होता, मी कॅडबरी आणून ठेवली. सगळ्यांचा आज नशिबात आज परत सदावरत आलं म्हणून आम्ही हा बजेट केलेला आहे सगळ्यांनी मिळून. म्हणजे जेवणाचं त्यांनी केलंय, कोणी कॅडबरी आणलंय, कोणी स्वीट्स आणलंय, कोणी दूध आणलंय, वेगळं वेगळं. पूर्ण नाव असं जोडलंय नर्मदा म्हणून. आणि आमचे आचार्य स्पेशल गौरीताई. नर्मदे हर. मस्तपैकी पनीरची भाजी बनवलेली आहे. आम्ही आनंद घेतोय, तुम्ही पण आनंद घ्यायला. नर्मदे हर. त्या लग्नामध्ये बोलवणार भाऊ मी दीदीला. आजच्या भोजन प्रसादीमध्ये पनीरची भाजी, लाडू, ब्रेड, मुळी, गाजर, चपाती आणि वांग्याचं भरीत. इथं भोजन प्रसादीसाठी सगळे बसलेले आहेत. हरे राम 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 कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे 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 राम 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 हरे हरे. कृष्णा कृष्णा हरे हरे. कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. नर्मदे पार्वती